आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पण मग आम्हाला सतत भीती होती की ही जिवंत आहे मोनिशाला कळायला नको, कारण ती पुन्हा त्रास देऊ शकत होती ना. मग आम्ही कुणालाच सांगितलं नाही. आम्ही आमच्या अक्षयचं लग्न सुद्धा अगदी घरगुती पद्धतीने केलं. आम्हाला वाटलं कोणाला कळलं नाही तर सगळं ऑल वेल होईल. पण नाही, अगदी अक्षयच्या लग्नातच मोनिशाने मोडता घातलाच. पण शेवटी खऱ्या माणसाच्या पाठी देव असतो ना. आमच्या न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मोनिशाला तिच्या कर्मांची फळं भोगावी लागणारच आहे. आय एम शुअर आता ती जेल बाहेर येत नाही. आता ती आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास देऊ शकणार नाही. आय होप तुम्ही सगळे आम्हाला समजून घ्या. आम्हाला आमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी ही गोष्ट लपवावी लागली सगळ्यांपासून. रिअली सॉरी. आणि प्लीज तुम्हाला सगळ्यांचे आशीर्वाद आणि बेस्ट विशेस आमच्या कुटुंबासोबत असू दे. थँक्यू. सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं हेच खरं. खरंच मॅडम, तुम्ही खूप खंबीर आहात आणि अशा अवस्थेत सुद्धा तुम्ही मार्ग काढलात आणि तुमचं कुटुंब तुम्ही एकत्र केलं. आता कळते यशोधरा मॅडमना इतकं सक्सेस का मिळते. कारण तुमची फॅमिली हेच तुमचं सर्वस्व आहे. आम्ही मोनिशाचं सत्य सर्व जगासमोर आणूच. थँक्यू. थँक्यू मॅडम. आराध्या मॅडम, हा एक प्रकारचा पुनर्जन्मच आहे तुमचा. धन्यवाद. आमच्याकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आमच्याकडून ही शुभेच्छा. गुड लक. थँक्यू. 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 खूप आभार. बापरे मॅडम, घरच्यांसमोर आराध्यासारखं वागणं लई सोपं आहे. इथं तर आपण यांच्यासमोर नाटक करून दमलो ना. थँक्यू. आज तुझ्यामुळे मोठ्या संकटातून वाचलं. खाल्ल्या मिठाला जागलीस तू. वेळीच आम्हाला सत्य सांगितलंस. तारा, श्रेयसला वाचवणं हेच तुझं काम आहे. तेव्हा त्याच्यासाठी जे काही करायला लागेल ते कर. त्या मॅडमांनी काय का केलेलं असं ना, पण त्यांचं श्रेयसवरचं प्रेम खरं आहे. श्रेयस जसं आराध्याशिवाय जगू शकत नाही, तसंच त्याच्या मम्माशिवाय बी जगू शकत नाही. उद्या जर मॅडम जेलमध्ये गेला तर येडापिसा होईल हा पोरगा. पण मी त्याला वाचवू शकत नाही. नाही नाही, श्रेयसला काही बी करून वाचवायला पाहिजे. काय करू? मॅडमांना सगळं सांगायला पाहिजे की नाही? काहीच सुचत नाही. पण सगळं सांगायला तर पाहिजेच. काय ग? एवढ्या रात्री इथे? श्रेयस ठीक आहे ना? तारा, काय विचारतोय आम्ही? एवढे पैसे तुझ्याकडे कुठून आले? मोनिशाने दिले. व्हॉट? ती उद्या इथं येऊन
तुमचं खरं रूप समद्यांसमोर आणणार आहे. काय हो मॅडम, तुमच्या सुनेचा खून तुम्हीच केला आहे ना? हेच सत्य आहे ना? बोला. काय बोलतेस? ही मोनिशा तुला कुठे भेटली? हे समजा तर आपण तुम्हाला विचारायला पाहिजे. मॅडम, तुम्ही आराध्याचं नाव घेतल्यावर अशा का दचकता? आपण आराध्या नाहीये तरी बी आपल्यावर असा संशय का घेता? तेव्हाच कळलं होतं आपल्याला. तुमच्यामुळेच तुमच्या पोराची अशी अवस्था झाली आहे आणि तुमच्या सुनेला बी तुम्हीच मारला आहे ना? बोला ना, हेच सत्य आहे ना? तारा, मोनिशाकडून सगळंच कळलं हिला. ज्या अर्थी आमच्याकडे आली आहे तिचं मन वळवायला जागा आहे. येस, हे सगळं तुला मोनिशाने सांगितलं आणि तू तिच्यावर विश्वास पण ठेवलास. त्या बाईवर विश्वास ठेवलास जिने आमच्या अक्षयचं लग्न मोडण्याचा प्रयत्न केला. अहो, तुम्ही काय वेगळं केलं? तुम्ही पण तर तुमच्याच पोराचा संसार मोडायला निघाला होता. ती श्रावणी तुम्हाला सून म्हणून नको होती ना? आमच्याकडे मोनिशाचं ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. मोनिशा आम्हाला ब्लॅकमेल करत होती आणि आज तर पैसे देऊन तिने तुला पण सामील केलं. यु नो व्हॉट, खरं सांगितलं ना तुला तर तुझा विश्वास बसणार नाही. आराध्याचा खून आम्ही नाही, मोनिशाने केलाय. आजपर्यंत आम्ही कुणाला सांगितलं नाहीये, पण आज तुझ्या डोळ्यात आमच्याबद्दलचा संशय बघून आम्हाला हे सांगावं लागलं. हे बघ, मोनिशाला ना कायमच तिच्या मुलीचं शनायाचं लग्न श्रेयस किंवा अक्षयशी व्हावं असं वाटत होतं. आय वॉज नॉट अप फॉर इट. आम्हाला मान्य नव्हतंच, पण अनफॉर्च्युनेटली आमच्या विरोधात एक पुरावा तिच्याकडे आहे ज्याचा तिने वेळोवेळी वापर करून आम्हाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केलाय. आता पण ती तेच करत होती. कोणता पुरावा मॅडम? आमच्या आयुष्यातलं एक सिक्रेट आहे तारा. अनेक वर्ष झाली आम्ही नवीन नवीन व्यवसायात आलो होतो. स्वतःची फॅक्टरी टाकली होती आणि अनफॉर्च्युनेटली फॅक्टरीला आग लागली आणि त्या आगीत आमचा एक वर्कर भगत होरपळून मेला. बापरे, फॅक्टरीला आग कशी लागली वगैरे आमचं काहीच हात नव्हतं त्यात. आम्ही पण खूप घाबरलो होतो का. आय वॉज यंग, नवीन व्यवसाय सुरू झाला होता. आम्हाला असं वाटलं की ही बातमी बाहेर पडली, मीडियापर्यंत गेली तर आमची फॅक्टरी बंद होईल, आमचं करिअर सुरू होण्यापूर्वीच संपेल. म्हणून मग आम्ही पैसे देऊन केस दाबली, रफा केली. डोंट मिसइंटरप्रेट. आम्ही ब्राईब केलंय खरंय, पण आम्ही भगतच्या कुटुंबाची व्यवस्थित काळजी घेतली.